जे बी माझ्या ठिकाणी मी जिजामाता कापड दुकान या लाईनला मी आलो तर आज येता येता असं योगेश दादाच्या या ठिकाणी जात असताना तर असा सुगंध असा चहाचा वास आला की कधी चहा घेत नाही तरीसुद्धा चहा घेण्याची माझी इच्छा झाली. तरी अशा एक नंबर क्वालिटीचा चहा हा योगेश दादा करतो. तर आज आपण या ठिकाणी तर योगेश दादाचं पूर्ण माहिती आपण घेणार आहे. तर योगेश दादा तुमचं संपूर्ण नाव काय सांगा? योगेश दयानंद हां, तुमचं शिक्षण तुझं शिक्षण माझं 12वी नंतर आहे. आय टी काय शिक्षणाला काय तुम्हाला काय अडचण वगैरे काय आहे? आणि तिथून शिकण्यात घरी आईवडील रोजगार करत असल्यामुळे तसेच दोन भावंड शिकत असल्यामुळे शिक्षणाचा हलाखीतून शिक्षण झालं. 12वी झाली हल्यातून 12वी झाली. 12वी नंतर तुम्ही काय केलं? 12वी नंतर लगेच जॉब लागण्यासाठी ITI गेलं. बरं, आय टी आय करून कुठं काय केलं? ITI करून नंतर मी अप्रेंटिससाठी पुण्यात गेलो. पुण्यात कमी पगारात राबण्यापेक्षा जास्त तिथून विचार करून नंतर तिकडे गावाकडे येण्याचा मी निर्णय घेतला. आणि बंधुराजाच्या व्यवसायात मी उतरलो. तर तुम्हाला इथं काय करावं लागलं का पहिल्यांदा सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही हॉटेल क्षेत्रात आला त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागलं का? तुम्हाला काय लाल काय वाटतं? पहिल्यांदा जर ज्यावेळेस या क्षेत्रात कारण शिक्षणाचं क्षेत्र वेगळं हां. आणि हे क्षेत्र वेगळं बरोबर. असल्यामुळे जरा प्रॉब्लेम आले. तसेच असे ह्या व्यवसाय जरा म्हणजे फिरणे वगैरे त्याच्यामुळे थोडी पहिल्यांदा हे वाटत होतं. पण नंतर हे हळूहळू सवय लागली. मग आता तुम्हाला आता काय वाटतं म्हणजे आता कुठं जायचं आहे किंवा कुठं पण म्हणजे काय वाटतं? कोणाचाही कसलाही कार्यक्रम असला तर आपण जातो. मग तुमचा समाजकार्यात काय हे आहे का? समाजकार्यात आपल्या सामाजिक उन्नताच्या मंडळाचं वगैरे कार्य सगळं करून तुम्ही करता असं काय? बरं, मग आता नवीन आकारला आपला वाईट मार्गाला चाललेला आहे किंवा काय आता तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही बघता आपण दुकान झाले किंवा आणि काय झाले तरी वाईट मार्गाला जातात. तर तुम्ही वाईट मार्गाला जाणाऱ्या बोध बांधवण्यासाठी तुम्ही काय सांगाल? असं कोणतेही वाईट व्यसनाला किंवा व्यसनाच्या आधी बंद युवकांनी जाऊ नये. तसेच आपल्या ज्या क्षेत्रात किंवा अजून कोणतेही क्षेत्र असलं तरी व्यवसायाकडे वळावं. हां. आणि ज्यांना कोणाला जर गरज असेल तर तुम्ही या क्षेत्रात जर त्यांना करिअर करायचं असेल तर ते माझ्याकडे येऊ शकतात. माझं नाव योगेश थोरवत. माझा मोबाईल नंबर 85 30 87 83 7. अजून माझा मोबाईल नंबर 85 30 87 83 7. जय भीम.